छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांचा हल्ला। जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न। जलीलांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण। काही गुंडांकडून पोलिसांसमोरच माझ्या गाडीवर हल्ला। गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण। इम्तियाज जलील यांचा अतुल सावे आणि संजय शिरसाटांवर आरोप। जलीलांनी पैसे घेऊन तिकीट विकलं, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावलं, संजय शिरसाटांचा आरोप। तर जलील एक नंबरचा खोटारडा माणूस असं म्हणत शिरसाटांनी आरोप फेटाळले। अकोटमध्ये भाजप ऐमान तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती। मात्र काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही, नेत्यांवर कारवाई करणार, फडणवीस संतापले। अकोटमध्ये भाजपसोबत आघाडी तोडण्याचे आदेश, स्थानिक नेत्यांकडून अहवाल मागवल्याची जलील यांची माहिती। तर भाजप आमदार भारसाखळेंना प्रदेशाध्यक्षांची कारणे दाखवा नोटीस। अंबरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही, युतीबाबत अंबरनाथच्या तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं। हर्षवर्धन सपकाळांकडून स्पष्ट, तर अंबरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल, महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुखांचा मोठा वाटा। चव्हाणांकडून वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त, फडणवीसांचं विधान। मनपा निवडणुकीनंतर संदीप देशपांडे मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता, राज ठाकरेंकडून देशपांडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवल्यानं संदीप देशपांडे नाराज। अजित पवार भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपात आले का, हे त्यांनाच विचारा, आमदार महेश लांडगेंचा पलटवार। अजित पवार महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका, लांडगेंची टीका। अजित पवारांच्या जाहीर सभेला आंदेकर कुटुंब मंचावर, अजित पवारांनी आमचं काम बघून आम्हाला उमेदवारी दिली, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर बोलण्याची पात्रता नाही, फडणवीसांवर पुन्हा बोलले तर आमचे कार्यकर्ते जागा दाखवतील, बावनकुळेंचा इशारा। अकोलेकरांना पाणी न पाजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजा, एकनाथ शिंदे यांचा अकोल्यातील सत्ताधारी भाजपवर थेट हल्लाबोल। अकोल्यात भाजपसह विरोधकांना पराभूत करण्याचं शिंदेंचं आवाहन। उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही, जो गुंडगिरी करेल त्याला देवाभाऊ उत्तर देणार, प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। अर्ज माघारीसाठी राहुल नार्वेकरांकडून दबाव, जुन्या प्रकरणांची माहिती देत अप्रत्यक्षरित्या धमकी। मुंबईच्या वॉर्ड 226 अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा आरोप, नार्वेकरांनी आरोप फेटाळले। राज ठाकरेंकडून पूर्व उपनगरातील 16 शाखांना भेटी देत प्रचार दौरा, तर उद्धव ठाकरेंकडूनही 14 शाखांमध्ये भेटी देत प्रचार। ठाकरे बंधूंची प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून मोर्चे बांधणी। ही वेळ शाखांमध्ये बसण्याची नाही, तर डोर टू डोर प्रचार करण्याची। ठाकरे बंधूंच्या प्रचारावर एकनाथ शिंदेंची टीका, वरळीतील महायुतीच्या उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंचा रोड शो। अकोल्यात झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेसचा हिदायत पटेलांचा उपचारावेळी मृत्यू, अजित पवारांच्या एनसीपीच्या जिल्हाध्यक्षांसह काँग्रेसच्या 2 नेत्यांवर आरोप, 6 तासांनंतर आरोपी अटकेत।